नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS-CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिल्याप्रमाणे की MST-CET म्हणजेच काय BCAची CET एक्झाम जी आहे ती पुन्हा होणार आहे का, री एक्झाम होणार आहे का? तो हो मित्रांनो, MST-CETच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ती नोटीस आलेली आहे। तर ही नोटीस मी तुम्हाला सांगण्याआधी त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। अशाच नवनवीन कॅपराऊंडच्या अपडेट आपण सांगत असतो, त्यामुळे आत्ता जायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लवकर जा, जॉईन करा अजूनही केला नसेल। आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। टेलिग्रामची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जॉईन करा। आणि ठीक आहे, तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्हाला पर्सेंटाईल तुम्हाला आधीच कॅल्क्युलेट करायचे असतील, पर्सेंटाईल प्रेडिक्ट करायचे असतील, तर आधी तुमच्यासाठी कॉलेज तोच घेऊन आलेला आहे MST-CET पर्सेंटाईल प्रेडिक्टर। याच्यामध्ये तुम्ही तुमचे मार्क्स एंटर करून पर्सेंटाईल कॅल्क्युलेट करू शकता। तर यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तुमचे जेवढे मार्क्स आहेत तेवढे मार्क्स या ठिकाणी एंटर करायचे आहेत। आणि मार्क्स एंटर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मॉडरेट लेवल सिलेक्ट करायचे आहे, जसं की मॉडरेट, हाय, लो लेवल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला नेम, त्याचबरोबर तुमचे कॉलेजचे नेम, त्याचबरोबर तुमची 12th ब्रांच आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। ते जसंही टाकताल त्यावेळी तुमच्यासमोर या ठिकाणी डिफिकल्टी लेवल, MST-CETचे मार्क्स आणि एक्सपेक्टेड पर्सेंटाईल येतील। ठीक आहे, मार्क्स एंटर केल्यावर लगेच तुमचे या ठिकाणी पर्सेंटाईल जितके वाढणार आहेत तितके मिळून जातील। कॅल्क्युलेट करण्यासाठी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये आहे, लवकर जा, चेक करा तुमचे मार्क्स। तर व्हिडिओ सुरू करू। राज्य सामायिक परीक्षा प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी यांनी नोटीस काढलेली आहे। CET सेलने जाहीर सूचना या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा, BCA BBA त्याचबरोबर BMS आणि BBM CET जे आहे अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा। तर पहा कशामुळे घेण्यात येणार आहे, तर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा जे कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष करिता तंत्रशिक्षण विभागातील पदवी अभ्यासक्रम प्रवेशाकरिता जी BCA BBA आणि BMS किंवा BBM या CET 2025च्या परीक्षा ज्या आहेत ही ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक 29 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत घेण्यात आलेली असून त्याचा निकाल दिनांक 4 जून रोजी घोषित करण्यात आलेला आहे। सदरील परीक्षेस काही उमेदवार पहा या ठिकाणी काही उमेदवार म्हणजे काही विद्यार्थी जे आहेत ते सहभागी होऊ न शकल्यामुळे उमेदवार पालक संस्था यांना CETच्या कक्षात व्यक्तिशः भेट देऊन ईमेलद्वारे त्याचप्रमाणे दूरध्वनीद्वारे अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत विनंती केली आहे। सदरील उमेदवारांना शैक्षणिक हिताचा विचार करण्यास शासनाने या कार्यालयास ही पदवी जी आहे अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यास मान्यता दिलेली आहे। पहा, सदरील अतिरिक्त प्रवेश परीक्षाचे वेळापत्रक व इतर माहितीबाबत राज्य सामायिक परीक्षा म्हणजे CET सेल या संकेतस्थळावर नियमितपणे भेट द्यावी। आपल्या चॅनलला जरी सबस्क्राईब केलं तरी तुम्हाला याच्या अपडेट्स मिळत राहतील। ठीक आहे, तर या ठिकाणी विद्यार्थी पालक यांनी नोंद घ्यावी आहे। ठीक आहे, या कोणकोणत्या विद्यार्थ्यांना ज्यांची परीक्षा मिस झाली होती त्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूजच आहे। ठीक आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला भेटत राहतील। त्यामुळे सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, तुमच्या मित्रांना देखील शेअर करायचा आहे। भेटूया पुढच्यामध्ये, तोपर्यंत